श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी भक्त हो, धर्मशास्त्रानुसार आपल्याला झोपण्यासंबंधी काही नियम सांगितलेले आहेत. कसे झोपावे, कसे झोपू नये, कोठे झोपावे, कोठे झोपू नये, कोणत्या दिशेला डोके करून झोपावे, कोणत्या दिशेला पाय करू नयेत, हे सर्व आपल्याला धर्मशास्त्रानुसार सांगितलेले आहे. हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलला नवीन असाल तर स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटन नक्की दाबा, जेणेकरून असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. आपल्याला धर्मशास्त्रानुसार झोपण्यासंबंधी काही नियम सांगितलेले आहेत. त्यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे सुनसान ओसाड घरामध्ये, तुटलेल्या घरात किंवा निर्जन घरात एकटे कधीही झोपू नये. मनुस्मृतीनुसार देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये. विष्णू स्मृतीनुसार झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये. विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच वेळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे, असे आपल्याला चाणक्य नीतीनुसार सांगितले जाते. लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य धनसंपदा मिळे. या उक्तीनुसार आपल्याला जर निरोगी आयुष्य, निरोगी शरीर हवे असेल तर ब्राह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे 3:40 ते 4:28 हा जो काळ आहे, त्या काळामध्ये आपल्याला उठले पाहिजे, असे आपल्याला देवी भागवतामध्ये सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे पद्मपुराणामध्ये आपल्याला असे सांगितलेले आहे की पूर्णपणे अंधार करून कधीही झोपू नये. म्हणजे खोलीमध्ये एखादा छोटासा दिवा होईना आपण तो लावला पाहिजे. ओले पाय करून कधीही झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने कधीही झोपू नये. त्याचप्रमाणे नग्नावस्थेत झोपू नये. दिवसा कधीही झोपू नये. दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते. सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो. सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपले पाहिजे. डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हृदयावर हात ठेवून आणि पायावर पाय ठेवून कधीही झोपू नये. पलंगावर बसून खाणेपिणे हे अशुभ आहे. झोपताना वाचन करू नये. असे केल्याने नजरदोष निर्माण होतो. कपाळावरती टिळा लावून झोपणे अशुभ आहे, म्हणूनच झोपेच्या वेळी टिळा काढून टाकावा. आत्तापर्यंत आपण कधी, कोठे आणि कसे झोपू नये हे पाहिले, तर आता आपण कोणत्या दिशेला झोपल्याने आपल्याला त्याचा फायदा होतो, कोणत्या दिशेने झोपल्याने आपल्याला त्याचा त्रास होतो, हे आपण पाहूयात. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते आणि शिक्षणात प्रगती होते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होत असतात. उत्तर दिशेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो, सतत मृत्यू भय असते. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते. यमदेवतेचे निवासस्थान दक्षिण दिशेकडे असल्यामुळे या दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये. त्यामुळे कानामध्ये अशुभ हवा भरली जाते आणि मेंदूमधील रक्तभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते. त्याशिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे देखील भय वाढते. तर अशा या झोपेसंबंधीच्या 22 नियमांचे अनुसरण केल्यामुळे कीर्ती वाढते आणि निरोगी दीर्घायुष्य लाभते. तर आता तुम्ही देखील जाणून घ्या की आपण कोणत्या दिशेला पाय करून झोपतो, कोणत्या दिशेला डोके करतो, आणि जर तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील तर या समस्या देखील आपल्या या झोपेच्या दिशेवरती अवलंबून असतात. तर तुम्हीच आजच तुमच्या झोपेच्या पद्धतींमध्ये बदल करून योग्य पद्धतीनुसार झोपावे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होण्यास तुम्हाला सहाय्यभूत होईल. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.